नमस्कार मित्रांनो, मराठी सारथी या आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोक आयुष्यात इतके यशस्वी आणि प्रभावशाली का असतात? त्यांना माणसं ओळखण्याची अचूक पारख असते. ते कोणाचंही मन सहज जिंकू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे ते कधीच कोणाच्या फसवणुकीला किंवा मानसिक जाळ्यात अडकत नाहीत. त्यांच्याकडे असं कोणतं गुपित असतं जे आपल्याला माहीत नसतं? आज आपण या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. मी तुमच्यासाठी मानवी स्वभावाचा सखोल अभ्यास करणाऱ्या जगातल्या 4 अत्यंत शक्तिशाली पुस्तकांचा असा सारांश घेऊन आलो आहे, जो समजून घेतल्यावर तुमच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलेल आणि तुम्ही लोकांचे मास्टर व्हाल. सुरुवात करूया पहिल्या रहस्यापासून, जे आपल्याला द करेज टू बी डिसलाइक्ड या पुस्तकातून मिळतं. हे रहस्य आहे मानसिक स्वातंत्र्याचं. आपण दिवसभर काय विचार करतो? लोक माझ्याबद्दल काय म्हणतील? मी सर्वांना आवडलो पाहिजे, कोणाला वाईट वाटायला नको. लेखक म्हणतात की जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या ओझ्याखाली जगताय, तोपर्यंत तुम्ही कधीच खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि आनंदी होऊ शकत नाही. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामांची विभागणी करणे. तुमचं काम आहे तुमची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं, पण त्यावर समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय असेल हे त्याचं काम आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या कामात हस्तक्षेप करणं थांबवता आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहता, तेव्हाच तुम्हाला खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव येतो. नावडते होण्याचे धाडस दाखवा, कारण तुम्ही जगाला खुश करण्यासाठी नाही, तर स्वतःचं सर्वोत्तम आयुष्य जगण्यासाठी जन्माला आला आहात. दुसरं रहस्य आहे रॉबर्ट ग्रीन यांच्या द लॉज ऑफ ह्युमन नेचर या पुस्तकातून. हे पुस्तक आपल्याला लोकांच्या मुखवट्यामागे दडलेला खरा चेहरा ओळखायला शिकवतं. लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस समाजात वावरताना एक चांगुलपणाचा खोटा मुखवटा घालून वावरत असतो. लोक जे बोलतात त्यापेक्षा ते जे करतात किंवा ज्या पद्धतीने वागतात ते जास्त महत्त्वाचं असतं. लोकांच्या शब्दांवर कधीच विश्वास ठेवू नका. त्याऐवजी त्यांच्या वारंवार घडणाऱ्या कृतींचे निरीक्षण करा. जर कोणी तुमच्यासमोर दुसऱ्याची निंदा करत असेल, तर खात्री बाळगा की तो उद्या तुमची निंदा तिसऱ्याकडे नक्कीच करणार. माणसाचा अहंकार हा त्याचा सर्वात मोठा कमकुवत दुवा असतो. जर तुम्हाला कोणावर प्रभाव टाकायचा असेल, तर त्यांच्या अहंकाराला धक्का न लावता त्यांना महत्त्वाचं वाटू द्या. एकदा का तुम्हाला लोकांचे सुप्त हेतू समजले, की जगाचा हा खेळ खेळणं तुमच्यासाठी खूप सोपं होईल. तिसरं रहस्य आपल्याला मानवी स्वभावाच्या गडद बाजूपासून सावध करतं, जे टॉकिंग विथ सायकोपॅथ्स अँड सॅव्हेजेस या पुस्तकात मांडलं आहे. आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात ज्यांच्यामध्ये दया, माया किंवा सहसंवेदना नसते. ते सुरुवातीला अत्यंत मोहक, मदत करणारे आणि गोड बोलणारे वाटतात, पण त्यांचा खरा हेतू फक्त तुमचा वापर करून घेणं हाच असतो. हे लोक विक्टिम कार्ड वापरण्यात तज्ज्ञ असतात. ते नेहमी स्वतःला बिचारे दाखवून तुमची सहानुभूती मिळवतात आणि नंतर तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करतात. या लोकांपासून वाचण्याचा एकमेव उपाय म्हणजे तुमच्या भावनिक सीमा निश्चित करणे. तुमच्या कमजोरी किंवा तुमच्या आयुष्यातील गुपितं कोणालाही सहजासहजी सांगू नका. तुमचं मन किंवा तुमचं गट फिलिंग जर तुम्हाला कोणाबद्दल सावध करत असेल, तर त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. अशा विषारी लोकांसाठी नाही म्हणायला शिकणं हेच तुमचं सर्वात मोठं संरक्षण कवच आहे. आणि शेवटचं चौथं रहस्य आहे द आर्ट ऑफ पर्स्युएशनमधून, जे आपल्याला लोकांचे मन जिंकण्याची आणि सकारात्मक प्रभाव टाकण्याची कला शिकवतं. कोणालाही तुमचं म्हणणं पटवून द्यायचं असेल, तर आधी त्यांना काय हवं आहे हे समजून घ्या. लेखक बॉब बर्ग म्हणतात की लोक आधी इमोशन्सने निर्णय घेतात आणि नंतर त्याचं समर्थन लॉजिकने करतात. त्यामुळे लोकांशी आधी भावनिक नातं जोडा. प्रभाव टाकण्यासाठी कोणावरही जबरदस्ती करू नका, त्याऐवजी त्यांना व्हॅल्यू द्या. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला मदत करता किंवा त्यांना आदर देता, तेव्हा ते तुमच्यावर आपोआप विश्वास ठेवू लागतात. कोणाला उपदेश देण्याऐवजी त्यांना प्रश्न विचारा, ज्यामुळे त्यांना असं वाटेल की निर्णय त्यांचा स्वतःचा आहे. विन विन परिस्थिती निर्माण करणे हेच खऱ्या प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तीचे लक्षण आहे. तर मित्रांनो, स्वतःला ओळखा, लोकांच्या मुखवट्यामागे बघा, विषारी लोकांपासून सावध राहा आणि इतरांच्या आयुष्यात भर घालून त्यांचे मन जिंका. या 4 गोष्टींचा वापर तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात केला, तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. हा प्रवास स्वतःपासून सुरू करा आणि प्रगतीकडे वाटचाल करा. अशाच प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या मराठी सारथी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.